शिळ्या चपात्या राहिल्यात, चपातीचा चिवडा, मिक्सरचं भांडं, चपात्यांचे तुकडे करायचे आणि ग्राइंड करायचं. आणि अशा प्रकारे आपल्या गोल गोल केलेल्या चपात्यांची मी लावलेली आहे वाट. त्यांचा केलेला आहे चकनात चुरा. आणि एकीकडे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई. तिला द्यायचे आहेत थोडेसे चटके. पुरेसं तेल टाकायचं आणि त्यात नेहमीप्रमाणे जिरं मोहरीला थोडंसं स्विमिंग करायला सोडून द्यायचं. मग टाकायचा कढीपत्ता जो आपल्या शरीरासाठी चांगला असतो. जो कांदा आपल्याला रडवतो त्याला द्यायचं. तेलात टाकून ब्राऊन व्हायला थोडंसं मीठ टाकायचं, थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि घाटी मसाला टाकायचा चपात्यांच्या चुऱ्यामध्ये. त्यानंतर जसाच कांदा ब्राऊन होतो त्यात आपण थोडीशी हळद टाकायची जी आपल्या शरीरासाठी चांगली असते. आणि नंतर टाकायचा चिवडाच म्हणजे चपातीचा चुरा त्यात टाकायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून स्टीम करायला ठेवायचं. आणि अशा प्रकारे खमंग असा चिवडा 2 मिनिटातच रेडी होतो. मस्त असं छान असं लिंबू भरपूर पिळायचा आणि चपातीचा चिवडा खाऊन घ्यायचा. ताक असेल तर अतिउत्तम, पण सध्या माझ्याकडे ताक नव्हतं आणि म्हणूनच मी लिंबू पिळून मस्त असं माझं दुपारचं लंच तुकड्यांवर भागवलं होतं. सो तुम्हाला देखील आवडेल. सो नक्कीच एकदा ट्राय करून बघा. ओके, बाय बाय.